त्यानंतर आता घेऊयात टॉप 9 घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात आजच्या टॉप 9 राजकीय बातम्यांनी। उपमुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींची आज भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। तर जेनझी आंदोलनानंतर देशातील परिस्थितीवर चर्चेची शक्यता असल्याची ही सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सुद्धा आजच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता। ठाकरेंची सेना आणि टीएमसीचे फुटीर खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला 43 खासदार पंतप्रधान मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार। राष्ट्रवादीचे खासदारही उपस्थित राहणार। सुनेत्रा पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 6 तास चर्चा। राज्यामध्ये पक्ष नेतृत्व बदला प्रशांत किशोर यांनी शिफारस केल्याची सूत्रांची माहिती। तर राज्य संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचीही प्रशांत किशोर यांची शिफारस। गुंगी गुडिया या टीकेसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादीसाठी आगामी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून राज्यभर सर्वे। लवकरच सर्वेचा अहवाल सुनेत्रा पवारांना सादर करणार। अहवालानंतर पक्षामध्ये मोठे फेरबदल केले जाणार। भाजपचा पराभव केलेल्यांशी चर्चा करणं अयोग्य। सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे भाजप नाराज। सूत्रांची माहिती। तर बाकीपूर पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांच्याकडून भाजपचा पराभव। आंदोलन केल्यामुळे जेनझी देशविरोधी ठरत नाहीत। जेनझी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक। मी डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवेन। जेनझींसोबत झालेल्या संवादामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं हे वक्तव्य। तर माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेतंय का? अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल। रिसिक्युरिटी एआय स्टार्टअप कंपनीनं एआय टूल सादर करण्यासाठी माहिती प्रदर्शित केली। ही घटना अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडली। दिपकेंचा आरोप। कॉकरोच जनता पार्टीची देशभर क्या बोलती पब्लिक ही मोहीम तर येत्या डिसेंबर महिन्यामध्ये देशभर दौरा करणार। लोकांच्या समस्या जाणून घेणार। सीजेपीच्या अभिजित दिपकेंची घोषणा। मनोज जरांगे आजपासून 12 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। सकल मराठा बांधवांच्या बैठका घेणार। तर कुणबी प्रमाणपत्रावर काय भूमिका मांडणार याकडेही लक्ष।